स्वारगेटमधील बलात्कार प्रकरण ताजा असतानाच पुणे जिल्ह्यात दुसरी एक घटना समोर आलेली आहे। खरं तर मी आता शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरामध्ये आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही पंचतारांकित MIDC म्हणून जिचा उल्लेख केला होता रांजणगावचा, त्याच परिसरातले हे गाव आहे आणि ही सगळी वस्ती पाहतोय आणि याच वस्तीजवळच हे मोकळं माळरान आहे। याच माळरानावरती काल रात्री शनिवारी रात्री साधारण 10 ते 12च्या दरम्यान या ठिकाणी एक युवती आणि तिचा मामेभाऊ दोघे जण गप्पा मारत बसले असताना दोन इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर या दोघांनी त्या मामेभावाला त्या मुलीसोबत गैरकृत्य करायला लावलं आणि त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर आळीपाळीने दोघांनी सुद्धा या तरुणीने त्या तरुणीवरती अत्याचार केला। खरं तर रात्री 10 ते 12च्या दरम्यानची घटना, जवळच पाहू शकतो आपण लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या जवळच असलेला सगळ्या प्रकारे तरुणी ही परप्रांतीय होती आणि जे दोन युवक होते अत्याचारी ते जवळच्या जिल्ह्यातले पण इथं कामानिमित्त आलेले होते। या दोघांनी हा अत्याचार केला, व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि धमकी देऊन या मुलीला तिच्या गळ्यातले जे दागिने होते, कानातले सोन्याचे दागिने होते हे सुद्धा ताब्यात घेतले। खरं तर हे सगळं घडत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्या रेकॉर्ड नंतर तिला दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला। ह्या दोघांनी सुद्धा तिच्यावरती अत्याचार केला। पुण्याचं प्रकरण ताजं आहे। त्यानंतर आज आपण पाहतो केंद्रीय मंत्री ज्या रक्षा खडसे आहे त्यांच्या मुलीला सुद्धा यात्रेमध्ये कसा प्रकार झालेला आहे, तिला सुद्धा तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलेले। खरं तर राज्यातल्या मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत। दुसरं पुणे जिल्ह्यामध्ये स्वारगेटला घडलेलं प्रकरण ताजं आहे। असंच असताना शिरूरचं हे ताजं प्रकरण आहे। खरं तर यावरती ज्यावेळेस पोलिसांना ही घटना 112 वरून पीडित तरुणीने किंवा तिच्या त्या मामे भावाने पोलिसांना ती घटना कळवली, त्यानंतर स्थानिक रांजणगाव परिसरातले जे पोलीस आहेत त्यांनी तातडीने घटनास्थळी आले। आपण जर पाहिलं तर हे मोकळं माळरान आहे आणि या माळरानावरती ह्या छोट्या वाटा दिसत आहेत। जे आरोपी आले ते 2 व्हीलरवरून आले। ही पीडित तरुणी आणि तिचा मामेभाऊ दोघ जण याच परिसरात गप्पा मारत बसले होते आणि त्यांनी मग हा अत्याचार केला। खरं तर पोलिसांनी या दोन्ही पण आरोपींना फक्त पुढच्या काही तासामध्ये अटक केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुकच होते। पण राज्यात असुरक्षितता जी महिलांची आहे ती वारंवार सातत्याने पुढे येत आहे। यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्यांची नावं जर पाहिली आपण तर एकाचं नाव आहे अमोल पोटे, ज्याचं वय आहे 25 आणि दुसरा आहे तो किशोर काळे, त्याचं वय आहे 29। दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। पण या एकूणच असुरक्षिततेचा, महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। राज्यातल्या अलीकडच्या काळात घडणाऱ्या या सगळ्या घटना पाहता हे प्रकरण ताजं आहे आणि भर वस्तीत हे सगळं घडतं, हे मोकळ्या माळरानावर घडले आणि पोलिसांनी मात्र काही तासामध्ये ह्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। त्यामुळे पोलिसांचं कौतुक होतंच। पण अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी आपल्या नातलगासोबत एखाद्या निर्जन ठिकाणी तुम्ही जर गेला असाल तर अशी घटना आपल्यासोबत पण घडू शकते। त्यामुळे काळजी घेऊन पुढच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। तुम्ही रात्रीच्या वेळेस गर्दीच्या ठिकाणी, जसं आपण स्वारगेट पाहिलं का, जे गर्दीच्या ठिकाणी सुद्धा अशा घटना घडू शकतायत आणि ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणी सुद्धा घडू शकते। तर काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सर, काय प्रकार आहे आपल्या आधीच सामूहिक बलात्कारची केस घडली, काय नाही ह्यामध्ये काल कारेगाव ह्या भागामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री 11:30च्या पुढे आम्हाला एक कॉल आला होता। त्यामध्ये एका पीडित मुलीसोबत गैरप्रकार घडला अशा प्रकारचा तो कॉल होता। आम्ही व्हेरीफाय केला असता असं निदर्शनास आलं की ही मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत ह्या गावाच्या शेजारीच असलेल्या एका निर्जन स्थळी ती होती आणि त्यामध्येच 2 समाजकंटकांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे। त्या अनुषंगानं 112वर कॉल आल्याबरोबर लगेच त्याला रिस्पॉन्स देऊन त्या दोनही आरोपींना आम्ही अटक केलेला आहे। योग्य त्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, मुंबई तक, शिरूर।